त्यामुळे भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांचा संताप होणं स्वाभाविक आहे. निश्चित. खरं तर अग्रेसिव्ह करतो. काँग्रेसकडून सुद्धा वारंवार आरोप केले जात आहेत की भाजपाकडून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा अपमान केला जातोय. मला असं वाटतं की 50 घटना मी सांगू शकतो की ज्याद्वारे या देशातल्या डॉक्टर आंबेडकर असतील किंवा एकूण या देशातला वंचित समाज असेल यांच्याबद्दल कशा पद्धतीने काँग्रेसने अत्याचार केला, अपमान केला, त्यांच्याबद्दल अतिशय वाईट पद्धतीची वागणूक केली, हे मी तुम्हाला यापूर्वीच सांगू शकतो. यानंतर अनेक 50 घटना सांगू शकतो त्यांनी केलेल्या अपमानाच्या. बरं, आपल्यासोबत सचिन सावंत सुद्धा, त्यांच्याकडे जाऊया. सचिनजी, काँग्रेसच्या कार्यालयावरती जो हल्ला झालेला आहे, भाजपाचे कार्यकर्ते चांगलेच आक्रमक झाल्याचं आपल्याला बघायला मिळत आहे. काय तुमची प्रतिक्रिया? हे कसला आक्रमकपणा आहे हा? त्या ठिकाणी मला असं वाटतं की पूर्ण डरपोकपणा आहे. ही ज्या पद्धतीची प्रवृत्ती आहे की बाबासाहेब आंबेडकर की जी काही सन्मान में भाजपा मैदान में हे दुसऱ्याच्या कार्यालयात घुसून त्या ठिकाणी भाजपचे कार्यकर्ते हे बाबासाहेबांचा सन्मान करतायत का अपमान करतायत? आणि ही प्रवृत्ती आहे का? या पद्धतीने कायदे शासन चालणार आहे का? तुमच्या हातात सरकार आहे म्हणून कुठेही घुसण्याची त्या ठिकाणी परवानगी दिली जाते का? आणि तुम्ही ज्या पद्धतीचे विधानं देता त्याचा विरोध देखील या देशामध्ये होऊ नये अशी जर तुमची अपेक्षा असेल तर लोकशाहीची किती विदारक अवस्था आणून ठेवलेली आहे तुम्ही, किती कशा पद्धतीनं त्या ठिकाणी हुकुमशाहीमध्ये परिवर्तन करताय हेच या ठिकाणी दिसून येत आहे. दुसऱ्याच्या कार्यालयामध्ये घुसून हे या ठिकाणी जर सरकार चालवणार असतील तर मला असं वाटतं की यापेक्षा विदारक परिस्थिती काही नाही. ज्या पद्धतीने जनतेनं निकाल दिलाय त्याचा बघा की कशा पद्धतीने भारतीय जनता पक्ष त्याचा दुरुपयोग करतोय, हे जनतेने देखील पाहण्याची आवश्यकता आहे. यानंतर कशासाठी आम्ही विरोध करत आहोत? हा, बोला. बाबासाहेबांच्या विरोधामध्ये तुम्ही ज्या पद्धतीने बोललात, जी प्रवृत्ती दाखवलीत, तुम्ही मानसिकता दाखवली, त्याच्या विरोधामध्ये विरोध देखील करू नये तुम्ही. म्हणजे ही अपेक्षा तुमची की आमच्या विरोधामध्ये कशी तऱ्हेने तुमची हिंमत कशी होती आमची विरोध करण्याची, आम्ही तुमच्या घरात घुसून मारू, हीच तुमची प्रवृत्ती आहे का? ही शिकवण आहे का त्या संघाची? आणि याच पद्धतीनं आम्ही ज्या भारतीय जनता पक्षाचा जो विचार आहे, खरा विचार आहे, जो RSSचा विचार आहे, त्याला विरोध का करत होतो ते जनतेने ओळखून घ्यावं. कारण हीच त्यांची पद्धती आहे. लोकशाहीबद्दल, संविधानाबद्दल त्यांना काही आस्था नाही आहे. आणि जर लोकशाही आणि संविधानाबद्दल आस्था असते तर ह्या पद्धतीचं चित्र झालं नसतं. मला असं वाटतं की याचं उत्तर गृहमंत्री म्हणून मुख्यमंत्र्यांनी दिलं पाहिजे. त्या काँग्रेसच्या कार्यालयामध्ये बसून. धन्यवाद सचिनजी, तुम्ही संवाद साधला त्याबद्दल. आणि हे लोक काँग्रेस कार्यालयावर दगडफेक करत आहेत, दादागिरी करत आहेत. पोलिसांनी कोणाला मारलं काही दिसत आहे? आता आम्ही हे बघा, ह्यांचं नुसतं हात उचललं, माझं कॉलर धरली, ती मारायला आली, तू कशी आलीस म्हणून ही बोलती ती बाई. हा, ही काँग्रेसची सभ्यता आहे का? हा, हे भाईगिरी आहे का? माझ्यावर हात उचलला त्या बाईने. अरे कार्याला कोणलं, खरं कोणाचं रक्त काढलं नाही ना आम्ही. हा, रक्ताने काढलं ना, ही रक्त काढली आहे गुंडागिरी. तिला कॉलर धरायचं हे कुठे बाबासाहेबचं? आणि बाबासाहेबांच्या नावानं हे लोक नुसतं राजकारणी करतात सतत. आम्ही आणि हे लोक माफी मागे सुद्धा आम्ही गप्प राहणार नाही. गुंडागिरीनं सगळं बंदच करायला लावेल. काय कारवाई करणार? आम्ही इथे फक्त आलेलो तर आमच्या महिलांवर ते लोक बाचाबाची करत होते. त्या 2 महिला काँग्रेसच्या. आम्ही फक्त बघायला आलो. ती माझ्यासोबत बाचाबाची करायला लागली. मी तिथे बघितलं, माझ्या छातीवर तिने हात मारला, मला वाचवायला गेली. तुमचे हात पण काळे आहेत. हो, माहिती आहे. दुसऱ्याच्या कार्यालयावरती जेव्हा काळं फेकत होतात, मग हे आंदोलन योग्य वाटतंय का आपल्याला? योग्यच आहे, पटतंय का? योग्यच आहे. आमच्या बाबासाहेबांचा अपमान संविधानानेच आंदोलनाचा आम्हाला हे दिलेलं हक्क. अशा पद्धतीनं काळं फेकून एखाद्या कार्यालयावर जो हे केलेला आहे तो संविधानाच्या अनुसारच आहे. आमच्या बाबासाहेबांवर जर तुम्ही अपमान कराल आणि खोटे व्हिडिओ क्रॉप करून टाकाल तर आम्ही काय बघत बसणार का? आमच्या बाबासाहेबांवर कोण पण बोलेल, कशा पण पद्धतीने कसा पण व्हिडिओ टाकेल, आम्ही ऐकून घेणार नाही आणि हे पण करणार नाही. आमच्या सकाळी आमच्या नेत्यांवर पण त्या लोकांनी, काँग्रेसवाल्यांनी हल्ला केला. हे काँग्रेस आणि राहुल गांधी हे फ्रस्ट्रेट झालेले आहेत की आता नेहरू गांधीचं नाव संपत चाललेलं आणि बाबासाहेबांचं नाव एवढं मोठं होतं म्हणून हे राहुल गांधी आणि काँग्रेसला फ्रस्ट्रेशन आहे. त्यामुळे हे लोक आमच्यावर असे करतायत. म्हणून त्यांना जाब विचारण्यासाठी आज आम्ही त्यांच्या कार्यालयावर घुसलो. आमच्या नेत्यांवर तुम्ही मारता, बाबासाहेबांना काय पण बोलता आणि बाबासाहेबांचा काय पण अपमान करता, आम्ही थोडी ऐकून घेणार आहे सगळं.
तर मुंबईच्या काँग्रेस कार्यालयाबाहेरची आपण सध्या दृश्य पाहतो. या ठिकाणी भाजप युवा मोर्चाने आंदोलन केलेलं आहे. मुंबई काँग्रेस कार्यालयाची या ठिकाणी तोडफोड करण्यात आलेली आहे. भाजप युवा मोर्चाकडून तोडफोड करण्यात आली आहे. काँग्रेस कार्यालयावरती भाजपाचं हे आंदोलन बघायला मिळत आहे. तर सध्या आंदोलनकर्त्यांवरती पोलिसांनी लाठीचार्ज केलेला आहे आणि या जमावाला पांगवण्याचा प्रयत्न केलेला आहे. मोठ्या संख्येने यावेळेला भाजपाचे कार्यकर्ते या ठिकाणी आपल्याला उपस्थित दिसत आहेत. मुंबई काँग्रेस कार्यालयाची यावेळेला तोडफोड करण्यात आलेली आहे. यावेळेला भाजपाचे मोठ्या संख्येने कार्यकर्ते या ठिकाणी बघायला मिळत आहेत आणि पोलिसांची संख्या सुद्धा तितकीच बघायला मिळते. लाठीचार्ज करत या कार्यकर्त्यांना अडवण्याचा प्रयत्न पोलिसांनी केलेला आहे. बाबा साहब का अपमान करते हैं, इनको अब फ्रस्ट्रेशन, ये लोग फ्रस्ट्रेट हो चुके हैं कि अब नेहरू गांधी का नाम खत्म होते जा रहा है, बाबा साहब का नाम कैसे ऊपर आ रहा है. ये लोग फ्रस्ट्रेट हो चुके हैं. हमारे बाबा साहब का अपमान जो कोई करेगा, हम लोग इसी प्रकार से कितना सही है, जिस तरह से आप आक्रोश होके जो है तोड़फोड़ कर रहे हैं, वो कहाँ तक का सही है? ये आंदोलन का रास्ता हमें बाबा साहब ने ही दिया हुआ है, संविधान ने ही दिया हुआ है. हम लोग ने संविधान के मार्ग से ही आंदोलन किया और हम इसी प्रकार से अगर आगे भी कांग्रेस अगर हमारे बाबा साहब का अपमान करेगी तो हम इसी प्रकार से करेंगे. प्रणव सिंह. तर भाजपाच्या कार्यकर्त्यांची प्रतिक्रिया आपण सध्या ऐकत होतो. भाजप युवा मोर्चाकडून या ठिकाणी तोडफोड करण्यात आलेली आहे. काँग्रेसच्या कार्यालयावरती हल्ला केलेला आहे. आपण सध्या दोन दृश्य आपल्याला